हाय, हॅलो, नमस्कार. मी सोहम गायकवाड. वेलकम टू माय दैनंदिन व्लॉगच्या सीरीजमध्ये. तर पार्ट 1मध्ये मी सांगितलं होतं, की मी जेजुरीचं दर्शन झाल्यानंतर गाणगापूरला जाणार आहे. ते पार्ट 2मध्ये दाखवतो. दर्शन तर छान झालं, पण आपलं पसरणं काय अजून सुधारलं नव्हतं. मोहोळ तालुक्यात आलो, तेव्हा मला जाग आली, की आपण गाडीमध्ये आहे आणि आपण कुठेतरी चाललो आहे. माझ्या घरच्यांनी मला मोक्कार शिव्या घातल्या. राव, काय सांगू, नुसतं पसरतो. मग काय एका हॉटेलमध्ये थांबलो होतो जेवणासाठी. माझे पप्पांना आणि त्यांच्या नातवंडांचं असं खेळणं चालू होतं. आता यांना कोण सांगणार? यांचं बॉन्ड इतकं सुंदर आहे, की माझ्या पप्पांनी आम्हाला कधी असं खेळवलं नाही आणि मला अजून आठवलं नाही, की आम्हाला कोणाला खेळवलं असेल. पण हे नातवंडांना इतकं सुंदर असं खेळवतात. मग काय मस्तपैकी जेवण वगैरे केलं आम्ही सुंदर असं, आणि जेवण पण आम्ही घरून नेलं होतं आणि काही हॉटेलमधलं पण खाल्लं. कारण की सध्या मी बाहेरचं खाणं खूप टाळतो आहे. कारण की बाहेरचं एक म्हणजे केमिकलचं खाणं आहे आणि घरचं पौष्टिक असतं, असं माझी मम्मी मला शिकवते रोज काही ना काही. मग आईस्क्रीम वगैरे खाल्ली. तिला म्हणलं आईस्क्रीम बाहेरची आहे, मग ती केमिकलची असेल ना. ती म्हणते नाही, आईस्क्रीम चालू शकते, आईस्क्रीमचं एवढं काही फरक पडत नाही बॉडीवरती. मी तर हँगच झालो. मग मस्तपैकी सोलापूरमध्ये माझ्या आत्तीकडे आम्ही 5 मिनिटं थांबलो. मग गाणगापूरला जायचं होतं, म्हणजे थोडंसं मी त्या साईडचा लुक केला, लुंगी वगैरे घातली, मस्त गॉगल वगैरे टाकला आणि थोडं फ्रेश पण झालो होतो. मग आम्ही निघालो गाणगापूरला जायला. माझ्या मते सोलापूरवरून 3 तास लागतात आणि आम्हाला रात्र होणारच होती. आणि ही ट्रॅफिक इतकं भयानक होतं. आम्ही कर्नाटकच्या बाउंड्रीवरती होतो आणि ट्रॅफिक इतकं होतं, की काय सुचेनाच. 2 तास आम्ही ट्रॅफिकमध्येच गेलो. मग काय आम्ही डायरेक्टली 8:45 वाजता कर्नाटकमध्ये आलो, गाणगापूरच्या त्या संगमावरती. मग तिथे गेल्यानंतर थंडी इतकी होती, की पहिला चहा पिलो. म्हणलं पहिलं चहा वगैरे पिऊयात. चहा पिताना पण आपण काय गॉगल काढला नाही, कारण की शायनिंग आपल्याकडून सुटत नाही. सगळं सुटेल पण शायनिंग मारणं सुटणार नाही. मग मस्तपैकी गुरुदेव दत्तांचं दर्शन वगैरे तिथं घ्यायचं होतं, म्हणून आम्ही पहिल्या संगमावरती गेलो. तिथं आम्ही मस्तपैकी हातपाय वगैरे धुतले, दिवे वगैरे सोडले. मम्मीला म्हणलं, तुला असे पण दिवे नाही लावता आले, तू इथे दिवे सोड, तेवढंच तुला पुण्य मिळेल. मग मम्मीने मस्त दिवे वगैरे सोडले आणि आम्ही मस्तपैकी दर्शनासाठी आलो. आणि इथे गुरुचरित्राचं पारायण होतं. इथे भरपूर भाविक भक्त पारायण करायला येतात. खूप मनातल्या भावना ठेवून येतात आणि इथे खूप श्रद्धा आहे. मग आम्ही डायरेक्टली जे मेन मंदिर आहे गुरुदेव दत्तांचं, तिथं दर्शनासाठी आलो. आणि उशीर झाला होता म्हणून देऊळ बंद झालं. देऊळ बंद झालं म्हणजे काय, देवळात देव आहेच आणि आपली श्रद्धा असली की त्याच्यापर्यंत आपली प्रार्थना पोहोचतेच. मग मस्तपैकी दर्शन वगैरे जाऊन केलं आणि मंदिर जरी बंद होतं तरी खूप भारी वाटलं दर्शन करून. मग आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि तिसरा पार्ट बघायला विसरू नका, अक्कलकोटचा. जय श्री गुरुदेव दत्त.